मला त्या अवस्थेत जर मला या भगवान भेटला असता, आज जिवंत काही जर कोणी रिश्तेदार येत नव्हतं माझ्याजवळ, तर मेल्यावर यायचे माझ्या पत्नीजवळ किंवा पोराबाराजवळ कोणी आलं असतं का? अरे आलं असतं का? मग ते परिस्थिती येते, याचे भांडे घासा, त्याचे भांडे घासा, त्याचे 2 शिवाय का, त्याच्या 2 शिवाय का, त्याच्यात. पण एक मान सन्मानाचं जीवन तुम्हाला या परमेश्वराने दिलाय, एक 2 टाईमचा अनाज तुम्हाला दिलाय. आज चांगल्या रीतीनं तुम्ही खा, पण ते खाण्याची नीती तुमच्यामध्ये नाही आहे, कुठेतरी तुमच्या भावना खराब होऊन राहिलेल्या आहे. म्हणून त्या भावनेचा त्याग करा. आणि आपल्या भगवंताच्या तत्वशब्द नियमाकडे पहा की आपला भगवान काय चीज आहे. हे काय आहे? आम्ही कधीही चाहत नाही की आम्ही कोणतंही काल यानं जसं तलवारच हातात धरली. अरे ते तलवार ती प्लास्टिकची, पण फोटो काढण्यावाल्याने ते पोलीसवाल्याला काही वाटते का तलवार लेके घुमेल? बरगे जी का कार्य मुआत वहा तलवार लेके राहील. अरे शरम तर ठेवा सांग की आपल्याला कोणी होऊ नाही म्हणलं पाहिजे. तो विचार करते का सामनेचा माणूस प्लास्टिकची होय का कागदाची होय म्हणून? असे काम करायचे नाही. जसं तुम्ही रॅली काढता, प्रत्येक माणसाची जबाबदारी आहे की आपण एका लाईनने चाललो पाहिजे. अर्धे इकडे पडते, अर्धे तिकडे पडते. कोणत्याही ट्रॅफिक वाल्याला किंवा कोणत्याही पोलीसवाल्याला आपल्याला हो म्हणलं पाहिजे. कार्यक्रम होते हा, नाव आहे आपलं. एका लाईनीने चाललं पाहिजे. आणि हे जे 900 टवशे आहे ना माझ्याजवळ काही, हे आपण आपल्या जबाबदाऱ्या काय आहेत आणि त्या कशा पाळल्या पाहिजे. ट्रॅफिक वाल्याला त्रास नाही झाला पाहिजे, कोणत्या पोलीसवाल्याला त्रास नाही झाला पाहिजे, कोणत्या कानून. आणि एका लाईनीने लोक कसे चालतील. आता कधी कधी असं वाटतं की मी या रथावर उतरू, खाली उतरू का. आणि हे राहते आपल्या मस्तीमध्ये. वेळेची किंमत करत नाही, टायमाची किंमत करत नाही. मस्त्या करणं हा मार्गाचा उद्देश नाही आहे. टायमाची किंमत करणं हा मार्गाचा उद्देश आहे. तुमचं नाव कोण नाही होत, तुम्ही 4 लोकात बोलू शकत काऊन नाही. कुठेतरी तुमच्यामध्ये कमीपणा आहे. आपण खुलून बोलू शकत नाही. कोणी खासदार, आमदार, पोलीस, इन्स्पेक्टर असो की कोणीही असो, कुठेतरी कमीपणा आहे तुमच्यामध्ये. आमच्यामध्ये कमी. आम्ही म्हणतो आम्ही गलती केलीच नाही, आम्ही करणारच नाही, तर मग आम्हाला कोण म्हणणार आहे. आपण हसी मजाक करायसाठी आलो. हे रॅली म्हणजे काय? एक जनजागृती आहे. रॅली म्हणजे काय? एक जागृती आहे की आपल्या परमात्मा एक मध्ये पहा किती लोक जुळले, किती आनंदाने हे चालून राहिले. या मार्गात काय असलं पाहिजे, इतके लोक का जुळले, काय कारण असलं पाहिजे, हा विचार आहे ना. याच्यासाठी रॅली काढतो नाही आपण. त्याचा वेगळंच काही अर्थ करून टाकलं तुम्ही. केलंही पाहिजे. काही मोजके जे माणसं आहे आपले, त्यांनी त्यांना सांभाळलं पाहिजे. त्याची जबाबदारी सांभाळण्याची. काही बाया आहेत, त्यांनी आपल्या बायांना सांभाळलं पाहिजे की एका लाईनीत चालले पाहिजे. आणि एक शांततेने एक आपण रॅलीचं आयोजन केलं पाहिजे. बाकी लोकांसारखं काम नाही करायचं. हे हुल्लड मचवण्याचं आहे का भाग? अरे आहे का? एक हास्य, आपण एक आनंद म्हणून ते व्यक्त करतो. कधी कधी मला तिथूनच माझ्या त्या रथावरूनच खूप राग येते. जाऊन उतरून 2-2, 4-4 थापा मारून द्यावा येते, म्हणजे एका लाईनीत लागून जाते. मग आणखी विचार येते. आणि मग अशा लोकांना जेव्हा मी कधी बोलतो किंवा एखादी थापड मारली, त्याला असं कुठे होते का? काही आहे का नाही या बर्ग्याने? पण बर्ग्याने काही आहे म्हणूनच तुझं जीवन बनवलं. तुझ्यासाठी रात्रंदिवस जागला आणि मी तुझे चांगलेच वळण लावण्याचा प्रयत्न करतो की तू असे काम करू नको.
आता त्याला तू गरज समजून राहिला केव्हा? जेव्हा तुझ्याजवळ 2 पैसे आले तेव्हा. जेव्हा तुझ्यावर गरज होती तेव्हाच काकाजी 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 काकाजी. हा आहे का नाही? आज कुठे गेलो? मी लहानपणापासूनच आमचं एक ध्येय होतं, मी गलती करणार नाही, कुणी पोलिसवाला अभि म्हणणार नाही. आम्ही ठरवून टाकलं होतं, बिना फजूल जर कुणी आपल्याला काय केलं, एखाद्या जागी 10 मर्डर करून टाकायचे, त्याची सजा देतात, त्याची सजा देतात. जिवंत राहण्यात अर्थच नाही. मी म्हणून मिरवण्यात काही अर्थ नाही ना. मग आज आपल्याला एखाद्या मान्यामध्ये आपण मी असो, घर नाही, दार नाही, काही नाही, काही नाही, आज सगळं काही भेटलं. आज इतकं स्टँडर्ड की तयार होऊन जाते लोकांमध्ये, मी इथं बसत नाही, मी तिथं बसत नाही, मी तिथं बसत नाही. ते अरे आपण वेळ आली तर त्या दवाखान्यामध्ये इतका वास याचा, इतकं वास, तो वास सहन होत नाही माणसाला. एखादा आपल्या घरचा माणूस बिमार असला त्याला त्याचा समजा एखादी बिमारी त्याला कधी कोणाला फोडे होते, कधी कोणाला हागून लागते, कधी कोणाला काही होते का नाही? अरे होते का नाही? मग का त्याच्यापासून आपण दूर राहू का? हा त्याने फेकून द्या ना. मग काय नाही त्याच्याजवळ राहत. आम्ही जशात गेले तसे आहोत. काही आपल्याला दिवस नाही काढावं लागत. चटणी आम्ही भेटली ती चांगलं, लाडू भेटले तेही चांगलं, भेटलं तेही चांगलं, नाही भेटलं तेही चांगलं. खूप याच्यात जीवन काढत आहोत. खूप याच्यात खूप आशा होत्या माझ्या, त्या परिवाराविषयी असो की सेवकाविषयी असो, खूप आशा होत्या. कधी प्रेम नावाची वस्तू पाहिलीच नाही त्या परिवारामध्ये किंवा तुमच्या. आहे काही काही लोक आहेत इतकं जर प्रेम सगळ्या लोकांचं जर राहिलं असतं, एखादा परिवार चांगलं चांगला प्रेमानं सगळं मान मर्यादा जायचं राहिलं असतं तर माणसाचे आनंद होते काय? अरे होते का नाही? आज आपण सगळे जर लोक मोठ्या आनंदित या भगवंताच्या शक्तीविषयी जागृत राहिले असते, नाही आपण हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे, ते केलं, उद्या आपल्या मुलाबाळासाठी हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे, काय भावनाच नाही तुमच्यामध्ये. एकदा जर तुम्हाला थोडस काही एखाद्या लंगड्या माणसाला चालायला भेटतो, इतकं धावायला पाहिजे, इतकं धावायला पाहिजे का झालं त्याच्यानं, तो विचारच करत नाही. कुठेतरी भावना खतम झाल्या तुमच्या. हा विचारच करत नाही. काय दिवस होते ते, काय करीत. मी आता मनोज टिपलेबाईचं उदाहरण दिलं. माझ्यावरही दिवस होते, किती कठीण परिस्थितीमध्ये दिवस काढलं. मी चांगला असूनही म्हणजे गोष्टी ऐकावं लागत होत्या, पर्याय नाही. आधी त्याही वेळेला मुकाट्याला सहन करावं लागत होतं, मेहनत करत होतो मी, मेहनत करूनच. आणि माझ्यापेक्षा मोठे मोठे नाते रिश्ते होते ते गोष्टी आज माती मोहून झाले. लोक काय झालं, आणि आज माझी आन बान शान काय नाही. मला माझं घर नाही हे झालं ना, खूप आनंद होते. हे आहे ना, खूप आनंद होते. काहीतरी जीवनात करून दाखवलं, काहीतरी जीवनाचा सार्थक करून पाहिलं मी. माझं नाव राहील का नाही? अरे राहील का नाही? माझ्या घरी तुम्ही जा का? त्याच्या इथं येऊन जा. मी जर नसलो तर जाल का?
तिथे चांगली गोष्ट विचारच नाही आहे, चांगल्या गोष्टीच नाही आहेत. जर ते लोक समोर जर चांगले 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 राहिले असते तर आपण संबंध बनवून ठेवले असते का नाही? पण ती भावनाच नाही आहे. एखाद्याच्या घरी जेव्हा ते मार्गात यायच्या पूर्वी बिमाऱ्या आलं, घरी हे नाही ते नाही, एक साधी पुढची माणसाने बसायला नव्हतं. आज त्याच्याजवळ ते काय बोलू. जसे दिवस आले तसं, जशी वेळ आली तशी काढावं लागते. पण एवढे स्टँडर्ड नको बना की ते भगवंतापेक्षा मोठं बनण्याचं काम. एवढेही मोहमायात नको फसा का ज्याच्यापासून तुम्हाला काहीतरी कलंक लावू शकते, ज्याच्यापासून तुमचं नाश होऊ शकते, पुन्हा ते दिवस पाहण्याची गरज येऊ शकते. एवढे काम करू नका, माझी विनंती आहे तुम्हाला. कुठेतरी खिंडार लागते मार्गाला. काय काय जीवन होतं मी पाहिलं, आणि काय काय लोकांमध्ये अहंकार तयार झाला तेही पाहिलं. आणि आता येतात, आता गडम साहेबासारखा माणूस दारू चोऱ्या करून कंपनीचा प्लास्टिक विकून दारू प्यायचं, घरी पोरं जेवते का नाही जेवत, का खाते का नाही. अरे काय पाटील साहेब गलत बोलत हो का? नाही. हा काहीच नाही. काय आहो, अरे कम से कम त्या दिवसाची तर आठवण करा. एक बाई त्या बिमारीमध्ये जर मरून गेली असती, कुठं राहिले असते तिचं कोणी पोरं बारं हे ते कोण. एखादा माणूस पागल झाला, त्या पागल माणसाला कोण माझ्या कोण तुमचं समस्या का? काही नाही समजत. आता तुम्ही चांगले आहात, समजू शकता, जाणू शकता, तुम्हाला बुद्धी आहे. त्याचा उपयोग करा. मी कुठेही जातो ना, कोणीतरी मला बस म्हणलं पाहिजे. आणि खरोखर भगवंताची खूप लीला आहे माझ्याजवळ. मी कधी जिंदगीत त्या मारुती शोरूमच्या त्या किती 7-8 त्याच्याजवळ हे आहे, डेपो आहे ना रामदास, तेवढ्या आमका साहेबाजवळ जाऊन बसलो त्याची किंमत कमी करायसाठी. ते दुसरे जे त्याचे बाबू लोक होते ते म्हणे डायरेक्ट तुम्ही बोल दिए तो. किती चांगलं मुसलमान माणूस, किती चांगलं स्वभाव होतं त्याचं. काय बोलताना त्यांचं माझं चांगलं होतं, त्याचं चांगलं होतं. प्रेमानं मी बोललो, प्रेमानं तेही बोलत होते. मग त्याचं आजही नाव आहे. काही घेणं देणं नाही आहे. गाडी घेतली, पैसे दिले, काम खतम झालं. झालं ना? झालं का नाही? पण नाव, त्याचं नाव घेतो मी. वेळ निघून गेली म्हणून नाही. 2 महिन्याच्या याच्यावर होती बेटिंगवर, तरी पण त्यांना अरेंज करून दिली माझ्या नुसत्या बोलण्यामुळे. काय रामदास, नुसत्या बोलण्यामुळं पुऱ्या डेपो छान मारल्या त्यानं. आणि एक दुसऱ्याने दिलेल्या त्यानं पैसे न भरल्यामुळे. काहीतरी किंमत आहे, भगवान आहे. माझा विश्वास आहे त्याच्यावर, मी त्याचा विश्वासघात नाही. तुम्ही कुठेतरी विश्वासघात करत आहात. नाही तर इतकं काही आपण केलं असतं, इतकं आनंद, इतकं हे झालं असतं. मी सुखच सुख पाहत होतो तुमच्या जीवनात. मी सांगत ना, जामुनपाने 4 वर्ष झाले. काय जामुनपाने उगव आनंद वाटते की नाही? पत्नी, मुलं, मुली. आज तो व्यक्ती बिमारच राहिला असता तर ड्युटीवर गेला नसता, ड्युटीवर गेला नसता पगार भेटला नसता, पगार भेटला नसता तर मुलाबाळाचे शिक्षण, पाणी हे केलं असतं. कपडे लत्ते 2 टाईमचे आपण. काहीच विचार करा तुम्ही, काहीच विचार करा.
खूप दुःखात जीवन जगत आहोत. आणि अशा गोष्टीमुळेच मी जगणं चाहत नाही. माझं काही नाही, माझं जीवन सार्थक झालं. तुमचं खूप काही बाकी आहे. तुमचं सार्थक होईल का नाही हा विचार आहे मग. की तुम्ही अशाच अहंकारामध्ये रावणासारखे चालले जा. काय अर्थ होईल? उद्या भगवंताला दोष द्या. भगवंत दोषी राहिला? तो भगवान आहे. त्याने पहिलेच सांगितलं कि मानव ये बेईमान है, मैं कदापि उसके ऊपर विश्वास नहीं करता. आज वक्त तय करके तो मान रहा है, कल वक्त निकल जाएगा. काहीतरी विचार करा. आम्ही कधीच सोचलं नाही कोणाचं वाईट व्हावं, कधीच सोचलं नाही कोणाचं खराब. तुम्हाला हा माझ्यासारखं मान सन्मान भेटलं पाहिजे हेच सोचतो मी. पण ते भेटेल का नाही भेटेल कोणाला नाही. समोर या मानव मंदिराचं काय होते का नाही म्हणलं. मी काम धंदे लोकांनी वेळ नाही आहे लोकांजवळ. कालच दाखवलं मी तो एक बाहुबली. मी त्याच्या बायकोसाठी कुठपर्यंत जातो. त्याला इथं आणून त्याचं जीवन बनवून त्याचं आज त्याला त्याचे पहा किती बेशरम आहे हा माणूस. त्याला लाज शरम. मी जे काही आहे जे करत आहोत कोणासामने बोलत आहोत काय बोलत आहोत असे भरपूर व्यक्ती आहेत. खूप आशा होते. आताच काम नाही करून आलो मी. मार्गात नव्हतो तेव्हाही मी असे कामं करत होतो. कोणाला उपाशी पाहू शकत नव्हतो, कोणाचे दुःख पाहू शकत नव्हतो, कोणाचं काही पाहू शकत नव्हतो. आणि तशामुळे माझ्यावरती परिस्थिती आहे. मी त्यावेळी आपला आपला समजतो. माझं भाऊ, माझी बहीण. त्या जमान्यात रात्री बेरात्री राबत होतो मी. शेवटी काय भेटलं? बरं झालं पुन्हा मला एक चांगलं नशीब भेटलं, भगवंत भेटलं. नाही तर तेच रिश्तेदार हसले असते. आज गाव सोडून तर गेलं मोठ्या नाकानं आहे का नाही. अरे म्हणलं असतं काय गावातल्या लोकांनी बोलले असते, गाव बोललं असतं. काहीतरी चांगलं त्याचे सोडावं लागलं, नाता रिश्ता सोडावं लागलं म्हणजे चांगलं करायसाठी. कारण तिथं राहून मी पाहू शकत नव्हतो आणि कितीही करून काही अर्थ नव्हता. म्हणून जे चांगलं नाही त्याच्यात दूर होऊन जावं लागतं. त्याच्यापासून आपली खराबी नको करा. पण काय माहित काय जनावरासारखं जीवन आहे हा माणसाचं. बकरीसारखं जीवन आहे या माणसाचं. 4 झाड फुला कुत्र्यासारखं जीवन म्हणण्यात काही हरकत नाही. म्हणून आजही मी एवढ्यात किती थोडेसे लोक आहेत तरी मी तुम्हाला सांगत आहोत हा प्रसार थोडेसे जरी लोक असतील तरी मी कितीतरी लोकांपर्यंत पोहोचवू शकता हे विचार. माझं शूटिंग चालू आहे विजय. मी चांगलं बोललो नसतं तर युट्यूब फेसबुकवर गेलं असतं का? तुम्हाला टाकलं नसतं का? चांगलं जगामध्ये चांगले विचार गेले पाहिजे. तुम्ही चांगले बोलतच नाही तर तुमचे विचार जाणार कुठून आहे. तुमच्या भावनाच चांगल्या नाही आहे. मग मेरा बघायला चुरी इकडे एक बोलता तिकडे एक बोलता, तिकडे एक बोलता इकडे एक बोलता. जबानीची काही किंमतच नाही तुमच्याजवळ. आम्ही आमच्या आई वडिलांपासून ते शिकलो.
आमच्या आई वडिलाचं नाव येते आम्हाला. मी एकदा दिली ना म्हणे जेव्हा करोडो देत असेल तर देत नाही वापस. स्वाभिमान होतं ते. तुम्हाला स्वाभिमान नाही आहे. तो स्वाभिमान घेऊन मी चालत आहोत. त्या जीवदेवाचा स्वाभिमान मी घेऊन चालत आहोत. एक चोरी का सोन्याच्या दुकानात झाली, चोरीचं सामंत सापडलं, दुसऱ्यानं केलं का केलं का नोकरी सोडली का नाही? काहून सोडली? उद्या आणखी हा प्रकार येऊ नये आणि मला कलंक लागू नको असा त्यांचा विचार होता. सावध राहायचं ना. पण तुम्ही कलंकित लोक आहात. इतका कलंक लागून बसतो आपल्यासमोर का तो कलंक शेवटी धुवून निघते की नाही निघत हेही मला माहित नाही. किती विचार करत होतो जीवनाचा. मी बिना म्हणजे 4 वाजता हे उठवा जात होतो. काहीतरी चांगलं करायची क्षमता होती माझ्यामध्ये, विचार होते. आहे का नाही? हा दिलीप जेव्हा अरे किती 12-20 काम नाही भेटलं तर घरी आलं तर आई बोंबलाच. एक दिवस घरून पडून गेला. शेवटी मलाच कुठेतरी अरे मला आता कर, आता जे थोडेसे भेटले ते काम समोर तुझ्या कामात येतील. आले ना रे मायबापाने केला प्रयत्न. आज विचार आहे माझ्याजवळ अजूनही त्यावेळेपासून एक बाहेती होता. किंमत करत होता तो माझी. मी एक चहा वाला होतो त्या कंपनीत. तो कैशियर ने बनाया, विनोद मैं बोल रहा हूँ ना बोले कि तू गिरधर को पैसे दे दे. अरे उसको देना वो मैं बाद में देखूंगा बोले. चार्टर अकाउंटंट होता ना. हर माणसाजवळ किंमत गेली माझी. हमखास तो अनेक वाला सुद्धा म्हणत होता तुम्ही तो साला पाहून देखून आंधळ्या. ज्या माहितीजवळ मी काही बोललो ना दुसरा काही माझं नाव सांगते बिना इससे गिरधर बोल ही नहीं सकता बोले. कुछ ना कुछ कारण है. इतका विश्वास होता त्याला. मी माणसाचाही विश्वास जिंकलं, भगवंताचाही विश्वास जिंकलं, अनेक वाड्याचाही विश्वास जिंकलं. आपल्या स्टेजवर वाडीचे नेते बसते ना, काही बोलते का तू असं कोण बोलते कोणी? मी ते किंमत कायम ठेवली आहे. माणसाचं काय आहे जीवनामध्ये? कुठं माझं पण रुपयाची किंमत नाही ना की हा माणूस काय असला पाहिजे, याचे विचार काय असले पाहिजे. काहीच किंमत करत नाही. तुमच्या माग फाटीक साहेब पम्या बसलाय का? पम्या आला होता? पम्या आहे का? काहीतरी समजायला पाहिजे त्या व्यक्ती काय आहे. आपण न बोलता याचं काम केलं पाहिजे. त्या व्यक्ती किती शांत असलं पाहिजे. या व्यक्तीने आपल्याला किती मदत केली, आपण काय त्याच्याजवळ विचार व्यक्त केले होते. कुठून चांगलं होणार आहे? तुमची मनस्थिती चांगली नाही आहे, तुमच्या भावना चांगल्या नाही आहे. एखाद्या चांगल्या माणसाविषयी तुमचे मला बोलता येते अभि भुसविके साले ते म्हणण्याची माझ्यामध्ये क्षमता आहे. पण मी नाही चाहत, नाईलाजास्त मला म्हणावं लागते. मी मजबूर होऊन जातो.
कुठेतरी आज नाही उद्या तुम्ही लोक चांगले व्हाल, कुठेतरी तुमच्यामध्ये चांगल्या भावना येतील. पण नाही, तुम्हाला असं वाटतं आज आमची गरज झाली ना, उद्या काय, उद्या महिला आला रस्त्यावर तर माझ्यासारखा माणूस पाहून चाललं जाते सामोर पण पुन्हा उचलायला येत नाही. तो चाहे माझा असो की फरक असो, बहुत कठोर माझं हे आहे काम. कधी आपली जबाबदारी समजत नाही की नाही खरोखरच आमच्या व्यक्तीनं आपल्याला मदत केली किंवा काय केलं तर आपण वेळेवर त्याचं काम केलं पाहिजे, किंवा 2 दिवसात आपण त्याला फोन केला पाहिजे का, किंवा नाही असं आहे की तसं आहे का तसं आहे काहीतरी नाही काय करणार. आम्हाला ते नाही आवडत. शेवटी त्या म्हाताऱ्या लोकांना काय त्याचं काय हे होते, किती दुःख वाटत होतं की आमची मुलं कसे, किती त्रास देते मुलं. ह्या मुलांमुळे आपल्याला किती त्याचा आत्मा दुखावला जाते की मी इतकं चांगलं त्यांनी मेहनत करून हे सगळं केल्यानंतर आज यांचं जीवन काय आहे, आणि आज 4 लोकांमध्ये आपल्याला बसण्याला एक नाही ठेवलं. काय याच्याबद्दल काही वाटत नाही का? आणि मग आपण मोठ्या गावामध्ये मोहल्ल्यामध्ये याच्यामध्ये मोठ्या नाकानं मिरवतो. अरे तू केव्हाच झालं, काय होतं तुझ्याजवळ, काय होतं. पण बेसरंगी हा जमानाच बेसरमाचा आहे. आम्हाला नाही आवडत. काहीतरी माणसानं विचार केला पाहिजे. माणूस हा बुद्धिमान आहे की नाही? अरे आम्ही जेवढं बोललो ते गलत बोलत आहो का? अरे वाटते का तुम्हाला काही गलत आहे? नाही, गलत असं तर ऐकतच नाही, आणि नाही ऐकत तसं तुम्ही. इकडे ऐकत इकडे जैसे ते काही घेणं देणं नाही. एका तर असे पंडित लागत इतके 36 कोटी देवामध्ये पाहिजे आम्ही. काही रस्त्याने हिंटे झाले भरवे कपडे घालून. काही असे पंडित आहेत, काही महाराज आहेत, मोठे मोठे महाराज आहे काय. एक माणूस चुतिया बनवते आपल्याला, एवढी मोठी शक्ती आपल्याजवळ असताना सुद्धा आपण त्याच्या विचारात फसलेला. माझे जीवन कोण बनवलं याच्याकडे लक्ष नाही आहे. माझं भविष्य कोण बनवलं आता? 2 टाइमचा अनाथ जर आज मी जिवंत आहोत तर कोणाच्या भरोशावर? याचा विचारच नाही तुमच्या मनामध्ये. गेले ते दिवस गेले, त्या दिवसाची आठवणही गेली. एक कपडा घालायला भेटत नव्हतं चांगल्या रीती. म्हणून कुठेतरी तुमच्यामध्ये कमीपणा. मला कधीच अडचण गेली नाही. कोणत्या लग्न कार्यात, कोणत्या घर बांधण्यात, मंदिर बांधण्यात. कधी एवढं मंदिर बांधलं, कधी असं झालं नाही की आज ही वस्तू नाही आहे, किंवा मी यांना मनाई केली. मन खोलून काम केलं आहे. चला चांगलं तर होईल, जे होईल थोडस जाईल, जास्त जाईल, चांगलं होईल ना. आज लोकच माझ्यासोबत कुठे बोलायला लागले. त्या दिवशी दिग्गज मला कुठे आहे रे, MIDC टर्निंग वर. तेच मला कुठे भेटला, तू घरी जाऊ ना, तू वापस मी फोन लावलो तेव्हा कुठं होता.
काय कोणासोबत बोलता तुम्ही? आज एवढं काम झालं, खूप काही आशा होते, खूप लोक एकमेका सहाय्य करू हवे धरू पंत. हे जे मोठे मोठे काम आहे ना, आपण इतके लोक आहोत, इतके लोक, कोणताही काम आपल्याला भारी जाणार नाही. सगळे जर भिडलो तर भारी जाईल का? कधीच भारी जात नाही. कुठेतरी एकट्यावर बोध आहे. कुठेतरी द्वेष भावना आहे. नाही तर काम काय, चांगले चांगले मोठे मोठे काम करू शकतो आपण. ती भावनाच नाही तुमच्या मनामध्ये. आणि मग ओरडत देता माझ्याकडे. आणि मग मी तर काय, जो चांगला नाही तो माझं नाही, त्या काही असो, मी मनातून त्याची सेवा करत नाही. मी क्लिअर भाषेत सांगत होतो. म्हणजे भगवानाला जबाब द्यावा लागतो. तुम्हाला अजून या भगवंताची लीला माहित नाही, त्याचे कर्म काय म्हणते, तुम्हाला काय सांगत होत्या ना. ज्यावेळेस तुम्ही माझ्याजवळ येता ना कार्य घ्यायला, त्यावेळेस मग त्याच्यात लिहावं लागते. तुमचं जीवन सुखी करण्यासाठी त्याला विनंती करावं लागते. तुमच्याला नाही होत, मला करावं लागते. आजपर्यंत जगात कोणतेही साधू संतांजवळ किंवा या मार्गातल्या लोकांजवळ कोणाजवळ ठिकाण आहे का? अरे आहे का? तुम्ही आश्चर्य विचार करा की हा व्यक्ती काय असला पाहिजे. ह्या व्यक्तीला इतक्या लोकांचं कसं आठवण राहते, कितीतरी वर्षापासूनचे विचार याच्या मनामध्ये कसे हे आहेत, हा काय असलं पाहिजे. तुम्ही एक साधारण व्यक्ती म्हणून जनरल, मी ठीक आहे मिळून सोडून मी ऐकून घेतो, क्षमता आहे माझ्यामध्ये ऐकण्याची, माझ्या घरच्याही लोकांचं ऐकून घेतो, चल ठीक आहे. सत्यानाश कसं झालं हे तर पाहून घ्या. आता पहिले आपल्या नात्या रिश्त्यामध्ये कोणाचं काय झालं आणि कशामुळे झालं हे जर त्यांना अभ्यास केला ना, कुठंच जावं लागत नाही. आजोबा पंतोबापासून तर आपल्याला विचार करा ते कसे होते, त्याच्यानंतर त्याच्यानंतरची पिढी कशी झाली, त्याच्यानंतरची पिढी कशी झाली, आणि त्याचे कारण काय. मी केव्हा केव्हा मार्गदर्शन करताना सांगतो, वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्य काळ या तीनही गोष्टीचा अभ्यास करतो मी. तुम्ही लोकांना फक्त या काळातच तुम्ही भविष्यामध्ये काय होणार, काय केल्यानं काय होईल, हे चांगलं की भलं. आजच्या जमान्यामध्ये चांगल्याची किंमत नाही. फालतू माणसाला, कुड्या कुत्र्याला आपण चालत आहोत. कुड्या कुत्र्याचे विचार ऐकत आहोत. भूभू केलं म्हणजे झालं. आजकाल लोक चांगले पाडते का नाही कुत्रे, अरे पाडते का नाही, का द्यायचं तोंड, त्याची का साबून, द्यायचं काय. कुत्र्याची किंमत नाही, माणसाची किंमत, माणसाच्या विचाराची किंमत नाही. किती माणूस हे असलं पाहिजे. शेवटी तुम्ही आणि तुमचा भविष्य आहे, मी काहीच करू शकत नाही. एवढं बोलून मी आज आपल्या काले हवन झालं, आज नेहमी मासिक हवन आज झालं.
जगाच्या पाठीवर हा एक सौभाग्याचं काम आहे की आपण हर महिन्यामध्ये एक एवढ्या शक्तिशाली भगवंताचा हवन घडवण्याचं आपल्याला सौभाग्य लाभलं आणि हर महिन्यात आपण घडवत राहतो. परमेश्वरही आपल्याविषयी जागृत राहते, त्यालाही वाटते की कुणीतरी आहे. नाही तर पहिले हनुमानजी देवळी पडले आहेत ना, आहेत का नाही? ते सोडले ना आपण. कुठेतरी आहे आपण त्याची जाणीव नाही. आपल्याला एक साधारण लोक म्हणून आपण त्याचा विचार करतो. हे विचारच करत आहे. तर समोर काही व्यवसाय माझं बोलणं मला माहीत आहे की जे काही करत आहोत, चाहे तो परिवार असो, सेवक असो, कुणी असो, पालत्या गाडीवर पाणी घालल्यासारखं काम होऊन राहिलं आहे सध्या. तरी पण मी प्रयत्न करेन की मी काय माझ्या आयुष्यामध्ये काय काय चांगलं करता येईल, काय काय आणखी. कारण नाव तर माझंच आहे, तुमचं नाही. तुमचं जीवन कोल्या कोल्यासारखं आहे. मी माझ्या जीवनाला तसा होऊ देणार नाही. मूर्खाबरोबर मूर्ख बनण्यात काही अर्थ नाही. एवढं बोलून मी पुन्हा तुम्हाला एक चांगली चालना घेऊन चाला. पुन्हा 3 एप्रिलचा आपला कार्यक्रम येत आहे. त्या कार्यक्रमामध्ये सुद्धा आपल्याला सहयोग करायचा आहे. मोठ्या हास्य खुशीनं आपल्याला ते जुमदेव बाबाचं जयंतीनं माझाही वाढदिवस आहे. कधी जीवनात मला माझ्या वाढदिवसाबद्दल कधी कल्पना होती नाही की माझा एवढं चांगला वाढदिवस होईल. पण कुठेतरी परमेश्वरी विचार चांगले असल्यामुळे माझ्याही जीवनाचा उद्धार झाला. तुम्ही पण आपल्या जीवनाचा उद्धार करण्याचा प्रयत्न करा आणि फालतू लोकांपासून दूर राहा, फालतू गोष्टीपासून दूर राहा, द्वेष भावनेपासून दूर राहा, एवढी विनंती करून मी आपचे तर 2 शब्द चर्चापट समाप्त झाल्याचे जाहीर करतो. तरी आपण एक बाबाचा जय करतो. अवतार भगवान बाबा हनुमान जी की जय. महान त्यागी बाबा जुमदेव जी की जय. परमात्मा भगवान बाबा हनुमान जी ला नमस्कार. महान त्यागी बाबा जुमदेव जी ला नमस्कार. बाबा हनुमान जी नमस्कार. बाबा हनुमान जी नमस्कार. आपण या परमेश्वरापर्यंत पोहोचलो. म्हणून त्याची जीवनात कधी माणसानं त्या व्यक्तीची आठवण विसरू नये. त्या भगवंतानं जर आपल्याला सुख दिलं तर कोण काय करते, का नाही करत, कोण सुखी, याच्याकडे लक्ष न देता त्यांना आपल्या जीवनाकडे आणि सांसारिक जीवनामध्ये आपल्याला काय काय करता येईल आणि काय चांगलं काय होऊ शकते आणि चांगलं आपण काय घडवू शकतो याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे. कारण आज मी पाहतो परिस्थित्या खूप आमच्याही खराब होत्या, लोकांच्याही खराब होत्या. आम्ही एका जमान्यामध्ये वन फिरत होतो की सुख कुठून मिळेल, परमेश्वरामध्ये सुख कुठून मिळेल, मी माझ्या या परिवाराला कशा प्रकारे जगू, कशा प्रकारे यांचं भविष्य काय होईल, यासाठी आपण नाना तऱ्हेचे प्रयत्न करत होतो. या देवाजवळ, त्या देवाजवळ, त्या वैद्याजवळ, त्या पंडिताजवळ, आणि आपल्याला कुठेही त्याचं समाधान मिळालं. आणि त्याच्यामुळं कुठून तरी आपल्या जीवनाचं काही चांगलं पुनर्जन्मीचे काही असतील, त्यामुळे आपल्याला हा परमेश्वर भेटला, ही महान शक्ती भेटली. आज आपण 36 कोटी देवामध्ये पाहिलं. आपल्याजवळ तेवढे देव असून याच्या त्याच्या चरणी जावं लागत होतं, या त्या वैद्याकडे जावं लागत होतं, या त्या मांत्रिकाकडे जावं लागत होतं, अनेक प्रकारचे उपचार आपण करत होतो. परंतु तुमच्याजवळ 36 कोटी असून तुम्हाला साथ दिला का? आज या परमेश्वरामुळे तुमच्या जीवनात एक प्रकाशमय जीवन तुमचं प्रकाशात आलं, अंधारातून उजेडात आलं. परंतु काय, आजचा जो व्यक्ती आहे, चाहे तो नर असो की नारी असो, एक मन आहे की वेळ निघून गेल्यावर
गरज सरो आणि वैद्य मरो. काय गरज सरो आणि वैद्य मरो. ज्या वैद्यापासून आपलं जीवन सुखी झालं, तो माणूस जेव्हा सुखी होते, त्याची परिस्थिती चांगली होते, तोच त्या वैद्याने मरण्याचं आज हाच प्रकार चालू आहे. की ज्या लोकांना आज एवढ्या मोठ्या परमेश्वरानं आपल्याला सगळं काही दिलं, माझ्या मार्गदर्शनातून तुमचं जीवन काय झालं काय नाही झालं हे प्रत्येकाला आपापल्या जबाबदारीनुसार काम करावं लागते. परंतु आज तो प्रकार नाही आहे. एकदाच तो मोहमायामध्ये फसलं की त्याला असं वाटते की तो दुसऱ्याला तुच्छ समजते, दुसऱ्याला काहीतरी वेगळा समजते, त्याच्या भावना वेगळ्या तयार होते, त्याच्या भावना कुठेतरी आपुलकीमध्ये तयार होते. तो हे नाही पाहत की मी जे करून राहिले चांगलं आहे की वाईट आहे, हा याचा विचारच करत नाही. तो याच्यापासून कोणाचा तरी फायदा होईल की नुकसान होईल, याच्यापासून मला काय त्याचं नुकसान होऊ शकते, त्या गोष्टीचा विचार. याच्यापासून 4 लोक मला काय म्हणतील. मी आज एवढं कार्यक्रम करतो, तुम्ही पाहिलं, खासदारासारख्या माणसाने बोलण्याची हिंमत अरे ठेवतो का नाही, तो मार्गात आहे. परंतु विचार करा, आज त्याने कबूल केलं. जीवदेव बाबाच्या काळामध्ये सुद्धा दवा आणि दुवा चालू होती ना, पण तुम्हा लोकांना मी बिना औषध बिना विष बिना बामनं चांगला करण्याचा प्रयत्न केला. आणि आज जर तुम्ही त्या गोष्टीची खरोखरच विचार केला आपल्या मनात, याच्याकडे न पाहता त्याच्याकडे. आता आम्ही पाहिलं टिपलेजीचा परिवार, टिपलेजी बाई आहे का, तुम्ही काय माहीत काय जीवन आहे तुमच्या लोकांचं, का नाही आहे, काय बाया आहे, काय माणसं आहे. कधी कधी खूप विचार येते मग. ज्या वेळेला असे दुःखी लोक माझ्याकडे यायचे, मी पाहिलं ती एक जमान्यामध्ये जेव्हा हे मार्ग घ्यायले इथं आले होते, काय रडत होती हे बाई, काय व्यथा होती त्या माणसाच्या. हात शरीराला हात लावू शकत नव्हतो, एवढी तकलीफ होती. काय गलत बोलत थोडं असं सारखा ना इतका. आणि त्यावेळेला हे पंचायत होती की आज जर या माणसाला काही झालं, हा लंगडा झाला, लुला झाला, काही झालं, तर ह्या 2 मुलांचं भविष्य काय होईल. त्यावेळी आपल्या डोळ्यातलं पाणी डोळ्यातच हे होत होतं. त्यावेळीची मी जेव्हा पाहतो असे जे लोक माझ्याकडे दुःखी दारिद्र्य लोक जेव्हा येत होते, त्यांच्या व्यथा पाहत होतो, त्यावेळी मला असं वाटत होतं काय जीवन आहे बाईचं, काय भविष्य आहे या मुलांचं. आज गंमत नाही, त्यांनी पुराण्या दिवसाला जर त्या दिवसाची आठवण केली तर खरोखरच तो दिवस खूप म्हणजे खूपच वेगळा दिवस होता. ते होतं काय नाही हा. आज त्यानुसार जर पाहिलं, आज किती वर्ष मार्गात आहे, 7 वर्ष. आज यांची शेतीवाडी पिकत नव्हती, यांच्याजवळ पैसा राहत नव्हता, यांच्या जे काम करू शकत नव्हते. म्हणजे आज आपण गड्ड्यात चाललो होतो. कुठे चाललो होतो, अंती समय समजून. आज 7 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये त्यांचा जीवन चांगलं झालं, तुमची शेती पिकून राहिली, तुमच्याजवळ 2 पैसे खेळून राहिले. त्या जमान्यात खेळत होते का, कुठेतरी आपण आज आहे का नाही पैसा, किती पैसा वाचते, किती पैसा. अरे काय असला पाहिजे हा परमेश्वर, काय असलं पाहिजे हा व्यक्ती की ज्यानं आपल्यासाठी अहोरात्र प्रयत्न केला, ज्यानं आपल्यासाठी आपल्या जीवनाचा त्याग करून टाकलं. ही भावनाच तुमच्या मनामध्ये आहे. आम्ही ज्या ज्या वेळेला आम्हाला आठवते, आज कधी आयुष्यात असं सोचलंही नव्हतं या बाईला की माझ्या जीवनामध्ये एक मी खुशीनं किंवा आनंदाने जगू शकेल. हे दिवस मला पाहायला मिळतील, कारण लाखो रुपये लावून त्यांनी प्रयत्न केले दवाखान्यामध्ये आहे ना. आज आपण भगवंतासाठी काय करू शकतो. अरे आपण किती जरी भगवंताच्या याच्यात दिलं ना तर कमी पडणार. व्यर्थ जीवनच गेलं होतं ना आपलं. काय होतं जीवनात, काहीच नव्हतं. म्हणून हसी खुशीनं जे आहे माणसानं त्याच्याकडे न बघता माझं जीवन कसं सुखी झालं, माझं जीवन कसं सार्थक झालं. आज मी या धर्तीवर जे जगत आहोत ते कोणाची मेहरबानी, परमेश्वराची मेहरबानी. हे समजून चालायचं. आज 2 टाईमचा अनाज जर आपण खात आहोत, त्या अनाज खाताना आपल्याला आठवण आली पाहिजे का खरोखरच भगवंता हे दिवस मला पाहायला मिळतील असं मला कधी वाटत नव्हतं. परंतु नाही, लोक कुठेतरी त्यांच्या मनामध्ये काय आहे का नाही आहे कधी हेच समजत नाही. मग
आज आपण परिवार पाहतो किती दुःखात, किती कायच्या, कोणाचे बाप कसे, कोणाच्या काय कशा, काय अवस्था होती, कोणा आज ज्याच्याजवळ काही नव्हतं तोही तसंच करून राहिलं, जो ज्याच्याजवळ आज आहे तोही तसंच करून राहिलं. म्हणजे काय या मानव, म्हणून परमेश्वरानं मानव ये बुद्धिमान होते हुए भी बुद्धिहीन है, वो अपने बुद्धी का सदुपयोग नहीं करता. चांगल्या गोष्टीसाठी त्याचा उपयोग करा ना, चांगल्या व्यक्तीसाठी त्याचा उपयोग करा, चांगल्या विचारासाठी त्याचा उपयोग करा, तर माणूस त्याच्या जीवनाचं काहीतरी सार्थक झालं असं वाटेल. नाही तर काय गड्याले वेळ वाटण्यात काही अर्थ नाही. चांगल्या व्यक्तीची ज्याला गरज आहे, जेणेकरून तुमचाही मान सन्मान राहील, जेणेकरून परमेश्वराचाही मान सन्मान राहील, जेणेकरून आपण 4 लोकांमध्ये बसू शकतो, जेणेकरून 4 लोकात वावरू शकतो. नाही तर काय अर्थ आहे फालतू लोकांमध्ये राहून, फालतू लोकांमध्ये आपल्या नावाचं हे करून काही अर्थ नाही आहे. कारण परमेश्वर जो आहे, हा परमेश्वरानं सांगितलं की माझ्यावर विश्वास ठेवा. आज 36 कोटी फेकून आपण या भगवंताच्या वर सेवेत आलो, तरी साधारण शक्ती समजून आल्या का तुम्ही? आणि त्याचा तुम्हाला प्रत्यक्षात अनुभव भेटला. आणि हे सगळं भेटल्यानंतरही आज तुमच्यामध्ये अहंपणा आहे, अहंकार आहे, कुठेतरी द्वेष भावना आहे. ह्या जर सगळ्या गोष्टी मी पाहिल्या असत्या तर आज ह्या ज्या ठिकाणी आधी उभा आहो ना, तिथं उभं राहू शकलो, राहू शकलो असतो का? त्याच्याकडे पाहिलं असतं तर मी हे कधीच केलं. त्या टिपकी मंडळाकडे पाहिलं असतं तर मी दबाने उभा करून जगलो असतो. अरे जगलो असतो का नाही? आज जामून पाणी पहा बिचारा कसा आहे. आज सलाईनची सुई लावून माझ्याकडे आलं होतं, सलाईनची सुई. आज तो कम से कम किती वर्ष झाले? 4 वर्ष झाले. 4 वर्ष बिना औषध, बिना विष, बिना बामनं जगत आहे. आज रोज सकाळी उठते, मला फोन लावते, मला चांगलं वाटते. माझा सेवक जागते आणि मी परमेश्वराला मग आराधना करतो. परमेश्वरा अशा सेवकाच्या पाठीशी राहा, अशा सेवकाला साथ द्या. मी जाणतो कोण व्यक्ती कसा आहे, का आहे, त्याचे विचार कसे आहे. जो चांगला आहे तो चांगला आहे, जो गलत आहे तो गलत आहे. माझ्या मनामध्ये कधी अशी भावना नाही आहे. मी गरीबाच्या याच्यात, अमीराच्या याच्यात, कारण भगवंताजवळ लहान मोठा, गरीब अमीर, जात पात काही चालत. किती झोपड्या झापड्यामध्ये गेलो, आज काय किती चांगल्याच माझ्या विचार असतील, माझा मला माहित आहे. आज ते बाबाजी आहेत बुट्टीबोरीवाले. का बाबाजी तुमचं पोरगा आहे कुठला? आज हे बाबाजी मार्गात आले, बुधवारपासूनच यांची सून इतकी बिमार होती, हॉस्पिटलमध्ये भरती करून टाकलं नरेंद्रनगरला. इतकी म्हणजे चांगली एक लहानसा मुलगा. आणि जेव्हा नरेंद्रनगरले 2 दिवसामध्ये 30,000 40,000 खतम झाले आहे ना, 2 दिवसात. आणि शेवटी पैसा खतम झाला. त्या मुलीच्या आईनं 20,000 शेती गहाण ठेवली. बाजी गलत बोलत हो. याने याच्याजवळची कुंजी लावली आणि शेवटी मला फोन आला का, साहेब खूप हालत खराब आहे, तुम्ही एकदा या. मी इथून नरेंद्रनगरला गेलो. जेव्हा तिची व्यथा पाहिली, तिच्या बोटापासून तर पायापर्यंत मशीन आला. आणि मी शेवटी सांगितलं, पहा इथं एवढ्या भारी दवाखान्यात आणून काय केलं तुम्ही, मेडिकलला घेऊन जायला पाहिजे होतं. आता तरी विचार करा आणि सायंकाळपर्यंत सुट्टी मागा, मेडिकल येणार नाही तर माझ्या घराकडे आणा. आणि शेवटी त्या बाईला ॲम्ब्युलन्समध्ये टाकून होश नसताना सलाईन सोबत माझ्या घरापर्यंत आणलं ना. तिथंच मी तिच्या गाडीमध्ये तीर्थ बनवून दिलं आणि तिच्या तोंडातून थोडंसं आवाज निघाला. मला वाटलं आता जीव चांगला. आणि मग शेवटी सांगितलं का आता तुम्हाला लागलं तर मेडिकलला न्यायचं आहे, मेडिकलला न्या, बुट्टीबोरीला जायचं आहे, बुट्टीबोरीला जा. पण त्यांनी मेडिकलला न नेता घरी नेलं. दुसऱ्या दिवशी सकाळी 6-6:30 वाजता मी बुट्टीबोरीला पोहोचलो आहे. तरी दयामाया आहे माझ्यामध्ये. एका बाईचं जीवन, तिचा लहानसा मुलगा, काय होईल त्या बाईचं आणि त्या मुलाचं, हे विचार माझ्या मनामध्ये यायचे.
आणि इथून न त्यांनी बोलावता मी डुबकी बोरील दुसऱ्या दिवशी गेलो. तीर्थ बनवून दिलं, तिने 1 गिलास दूध बनवलं, बिस्किट आणल्या, तिने चारून दिलं. आणि त्या दिवसापासून ते बाई चांगली आहे. चांगली आहे. म्हणजे हे तुमच्यामध्ये कोणाचं चांगलं करण्याची प्रवृत्तीच नाही आहे. हा माझा मन तरी गवा देत आहे. तुम्ही कुठंतरी द्वेष भावनेच्या मनामध्ये जगून राहिले, ज्या जगामध्ये जगून राहिलेल्या आहे. कुठंतरी कोणाच्या मनामध्ये काहीतरी भावना तयार होत आहे, अहमपणा, मोठेपणा. कुठपर्यंत राहणार आहे हे सगळं? एक दिवस आलं ना तर आता इथून उठून तिथपर्यंत राहतात तर खतम, काही सांगतात नाही. कोण दिवस कैसा येईल कोणी जाणे ना. आज जेवढं आपण म्हणतो ना पैसा आहे, ते माझं तुझं, काय आहे? कोणी कोणाचं नाही. पैसा आपला नाही, नाते आपले नाही, रिश्ते आपले नाही. जिथपर्यंत चांगले आहे ते आपले आहे, चांगले नाही आपले नाही. ही खूप मोठी भावना आहे लोकांची. कधी कधी पाहतो मी, मला विचार येते काय बोलावं का नाही बोलावं. आणि माझ्यासारखा व्यक्ती ह्या जगामध्ये मी कसा आलो का आलो मलाच नाही समजत. कोणासाठी काय करावं का नाही करावं, किती करावं, त्याचा परिणाम काय मिळून राहिला मला. मी लालच नाही केली कधी की मला तुम्ही पैसा दिला पाहिजे. मी हे म्हणतो की तुमचं किती चांगलं झालं, तुम्ही परमेश्वराबद्दल काय करू शकता, तुमच्या मनामध्ये किती भावना आहे. आज याचा विचार करूनच माणसानं जगलं पाहिजे. मी कधीच माझ्या मनामध्ये भीती बाळगत नाही. आज आलो उद्या नाही. जे काही केलं परमेश्वरानं खूप काही केलं. जीवन वाचलं हेच खूप मोठं. आज त्या व्यक्तीचं जीवन वाचलं नसतं तर त्या बाईला वनवन फिरावं लागलं असतं. फिरावं लागलं का नाही इकडे पाहिजे, याच्या आदानी त्याच्या आदानी त्याच्या आदानी त्याच्या हाताने, याच्या पुढं हात फैलवा त्याच्या पुढं हात फैलवा. पण आपण समजतो का त्या गोष्टीला? आपण त्या गोष्टीला जाणतो का? एखाद्या बिमार आपण जेव्हा आपल्यावर व्यथा होत्या त्या याच्यात आपण मरून गेलो असतो तर कोण आपलं राहिलं असतं? कोण आपलं राहिलं असतं? कोणी राहिलं असतं? आज जे म्हणता ना हा माझं, हे माझं, हे माझं, हे माझं, हा